नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. बॉन्ड पॅरामीटर्स हा पॉइंट आपला कंप्लीट झालेला आहे. 5 बॉन्ड पॅरामीटर आपण स्टडी केले. पहा कुठले रे? बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड अँगल आणि डायपोल मोमेंट. ठीक आहे ना? जेवढे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ना तेवढे व्यवस्थित स्टडी करा. मोर दॅन इनफ असेल ते. ठीक आहे ना? चला आता पुढे जातोय. छोटे छोटे काही डिस्कशन्स आपले राहिलेले आहेत. कन्सेप्ट ऑफ बॅक बॉन्डिंग हा पॉइंट देखील रिलेटेड टू कोव्हॅलेंट बॉन्डच आहे. कन्सेप्ट ऑफ बॅक बॉन्डिंग पहा, मी अगोदर डेफिनेशन नोट करतोय, त्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल सांगणार आहे की काय असतं नेमकं बॅक बॉन्डिंग. डेफिनेशन पहा. ए कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट पाय बॉन्ड. ए कोऑर्डिनेट पाय बॉन्ड म्हणजे बॅक बॉन्ड हा पाय बॉन्ड असतो, कोऑर्डिनेट पाय बॉन्ड असतो. ए कोऑर्डिनेट पाय बॉन्ड formed between two atoms, दोन atoms मध्ये तयार झालेला कोऑर्डिनेट पाय बॉन्ड. पण कधी? आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड in between them. अर्थ लक्षात घ्या. आता दोन ॲटम मध्ये ऑलरेडी सिग्मा बॉन्ड तयार झालेला होता. सिग्मा बॉन्ड तयार झाल्यानंतर जर कोऑर्डिनेट पाय बॉन्ड तयार झाला त्याच दोन ॲटम मध्ये तर त्याला म्हणायचं असतं बॅक बॉन्ड. नाही समजलं? काही अडचण नाही. चला एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल पाहिल्या तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. चला एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल नंबर 1 BF3. आपल्याला माहिती आहे BF3 चं स्ट्रक्चर कसं असतं रे बाबा. BF3 ट्रायगोनल प्लेनार, sp2 हायब्रिडायझेशन येतं बोरॉनचं. बोरॉनकडे लोन पेअर नाही, ट्रायगोनल प्लेनार. ठीक आहे. या बोरॉनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. बरोबर आहे ना? sp2. आता बघा, p चे 3 ऑर्बिटल असतात, त्यापैकी 2 p ऑर्बिटल त्याचे गेले हायब्रिडायझेशन मध्ये. एक p ऑर्बिटल आहे ना बोरॉनकडे शिल्लक. बोरॉनकडे जो p ऑर्बिटल शिल्लक आहे ना तो असतो व्हॅकंट. त्याला मी असं दाखवतो समजण्यासाठी. हा बोरॉनकडे असणारा व्हॅकंट ऑर्बिटल, कारण sp2 हायब्रिडायझेशन झाले, p चे 3 ऑर्बिटल असतात, तिसरा रिकाम आहे. फ्लोरीनकडे लोन पेअर असतात. फ्लोरीनकडे लोन पेअर्स असतात, 3 लोन पेअर असतात प्रत्येक फ्लोरीनकडे. तिन्ही फ्लोरीन आयडेंटिकल आहेत. कुठला तरी एक फ्लोरीन तुम्ही कन्सिडर करू शकता. आता बघा होतं काय. फ्लोरीनची ही लोन पेअर बोरॉनच्या या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये जर ट्रान्सफर झाली तर काय होईल बघा. आता याचा अल्टिमेट रिझल्ट काय असेल. फ्लोरीन, बोरॉन. आता इथं मला दाखवावं लागेल डबल बॉन्ड आणि हा परत फ्लोरीन. आता हा जो एक्स्ट्रा मी बॉन्ड दाखवला तो लोन पेअर कडून तयार झाला. लोन पेअर कडून तयार झालेला बॉन्ड कोणता बॉन्ड असतो रे बाबा? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो ना. त्याचं डायरेक्शन कसं राहील? फ्लोरीन टू बोरॉन. कारण डोनर कोण आहे? फ्लोरीन आहे. ऍक्सेप्टर कोण आहे? बोरॉन आहे. तर हा झाला कोऑर्डिनेट पाय बॉन्ड आणि हा सुरुवातीला होता सिग्मा. ऑलरेडी एक सिग्मा बॉन्ड होता ना. सिग्मा बॉन्ड तयार झालेला होता. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड हा तयार झालेला कोऑर्डिनेट पाय बॉन्ड आहे. तर याला म्हणायचं बॅक बॉन्ड. कोणता? हा एरो. एरोनो जो दाखवलाय ना तो झाला बॅक बॉन्ड. त्याला बॅक बॉन्ड का बरं म्हणतायत? कारण ऑलरेडी त्यांच्या सिग्मा बॉन्ड तयार झालेला होता, नंतर तो तयार झालेला पाय बॉन्ड आहे. ठीक आहे का? ओके. सिग्मा ऑलरेडी एक्झिस्टिंग होता तिथं. आता या 3 फ्लोरीन पैकी कोणताही एक फ्लोरीन धरा. मी हा धरलाय. तुम्ही इकडून बॉन्ड तयार केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, इकडून केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण लक्षात घ्या एकच असा बॅक बॉन्ड तयार होणार आहे BF3 मध्ये. एकच. का? तर बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल एकच आहे ना. बोरॉनचं कॉन्फिगरेशन बघा 1s2 2s2 2p1 असं आहे ना. पुढे 2d वगैरे असतो का रे? नाही. एक्साइटेड स्टेट मध्ये असं होतं बोरॉन 1s2 2s1 2px1 2py1 2pz0. तर एवढं तर हायब्रिडायझेशन मध्ये जातं, sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातं. हे व्हॅकंट आहे.
बोरॉनकडे एकच व्हॅकंट ऑर्बिटल असल्यामुळं तो एकच असा बॅकबॉन्ड तयार करू शकतो. तिन्ही पैकी कुठल्या तरी एका फ्लोरीन बरोबर तो बॅकबॉन्ड तयार होणार आहे. आता मी हा फ्लोरीन धरलाय जो बॅकबॉन्डिंग मध्ये जातोय, आता हे दोघं जाऊ शकणार नाहीत. ठीक आहे, याच्या कन्सिक्वेन्सेस कडे जाणार आहोत आपण नंतर. आता तुमच्या मनात बरेच प्रश्न आले असतील, सर मग हायब्रिडायझेशनवर काय परिणाम होईल, सर बॉन्ड अँगलवर काय परिणाम होईल वगैरे वगैरे. ठीक आहे ना, सगळं मी सांगणार आहे. एक्झाम्पल पहा अगोदर. ठीक आहे ना, तर हा एरोनं दाखवलेला आहे बॅकबॉन्ड. बोरॉन एकच बॅकबॉन्ड तयार करू शकतो कारण त्याच्याकडे एकच व्हॅकंट ऑर्बिटल आहे. ठीक आहे, चला आणखी एक एक्झाम्पल क्लिअरिटी येण्यासाठी, आणखी एक एक्झाम्पल. आता बघा सेकंड एक्झाम्पल, NSiH3 थ्राइस. हे एक्झाम्पल मी घेतलं होतं बॉन्ड अँगल मध्ये. बॉन्ड अँगलचा एक क्वेश्चन होता बघा, शेवटचं एक्झाम्पल, भूत एक्झाम्पल, स्पेशल एक्झाम्पल. याला म्हणतात ट्रायसिलील अमोनिया. हा सिलील आहे, जसा CH3 मिथिल असतो ना, SiH3 सिलील असतो, ट्रायसिलील अमोनिया. ठीक आहे ना, तर बघा हा पिरॅमिडल मॉलिक्यूल आहे. पिरॅमिडल हे असं असतं, SiH3 SiH3 आणि SiH3 पिरॅमिडल आहे. ठीक आहे, नायट्रोजनकडे एक लोन पेअर आहे. नायट्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नसतो रे, नसतो. नायट्रोजन डू नॉट पजेस व्हॅकंट ऑर्बिटल. बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतो. का? कारण इथला नायट्रोजन sp3 आहे ना, sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. पिरॅमिडल शेप मध्ये हायब्रिडायझेशन काय असतं रे? sp3, 431 कोड नंबर sp3. ठीक आहे ना, sp3 म्हणल्यानंतर तिन्ही पी निघून गेले. आता त्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही. नायट्रोजनचं कॉन्फिगरेशन असं असतं ना, 1s2 2s2 2px1 2py1 2pz1. ठीक आहे ना, तर हे असं हायब्रिडायझेशन मध्ये जातं. इतकं एवढं जातं हायब्रिडायझेशन मध्ये. आता पुढे 2d वगैरे आहे का? नाही ना. नायट्रोजन डू नॉट हॅव व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे ना, पण नायट्रोजनकडे लोन पेअर आहे. नायट्रोजनकडे लोन पेअर आहे. आता होतं काय बघा, सिलिकॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतो. ठीक आहे, आता मी कुठला तर एक सिलिकॉन धरतो, मी हा सिलिकॉन धरतो, याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतात. कसं असतात सर सांगा बरं. बघा ऐक, सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन जर तुम्ही लिहिलं ते असं येतं शेवटी 3s2 3p2 म्हणजे 3px1 3py1. कार्बन फॅमिलीचा इलेमेंट आहे सिलिकॉन. लिहा त्याचं कॉन्फिगरेशन असं दिसेल तुम्हाला शेवटी. आता पुढे 3pz आहे रिकामा. 3p तर आहेच, 3d पण रिकामा आहे. 3d पण रिकामा आहे. थर्ड शेल मध्ये डी ऑर्बिटल एक्झिस्ट करतात. सिलिकॉन पजेस लार्ज नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल. किती व्हॅकंट ऑर्बिटल आहेत बघा, इथं एक आहे आणि इथं 5 आहेत. डीचे 5 ऑर्बिटल असतात ना, असे टोटल 6 व्हॅकंट ऑर्बिटल सिलिकॉन ॲटमकडे आहेत. तर तसा एक व्हॅकंट ऑर्बिटल मी कन्सिडर केला. आता होतं काय बघा, नायट्रोजनची लोन पेअर सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर केली जाते. नायट्रोजनची लोन पेअर सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे, आता याचा रिझल्ट काय निघेल? ठीक आहे, याचा अल्टिमेट रिझल्ट निघतो बॅकबॉन्ड फॉर्मेशन. बघा कसा तयार होतो आता तो बॅकबॉन्ड. ठीक आहे, ओके. सी नाउ द result will be like this. NSiH3 SiH3 SiH3. ठीक आहे, हा कोऑर्डिनेट पाय बॉन्ड. डायरेक्शन बघा, आता नायट्रोजन टू सिलिकॉन दाखवले मी, कारण नायट्रोजननं लोन पेअर दिली आहे सिलिकॉनला. ठीक आहे ना, तर इथं बॅकबॉन्ड. आता सिलिकॉनची भरपूर इच्छा आहे आणखी बॅकबॉन्ड तयार करण्याची, पण त्याची ती इच्छा अपूर्णच राहणार आहे, कारण नायट्रोजनकडे तर एकच लोन पेअर होती ना, एक लोन पेअर मिळाली. या 2 सिलिकॉनला पण वाटतंय की आपण पण बॅकबॉन्ड तयार करावा. त्यांची पण इच्छा पूर्ण होणार नाही, कारण नायट्रोजनकडे एकच लोन पेअर आहे. ती त्यानं याला दिली, याला हा आवडला त्याला, नायट्रोजनला हा सिलिकॉन आवडला. तुम्ही इथं दाखवा ना, इथं दाखवा ना, इथं दाखवा, पण एकच बॅकबॉन्ड असणार आहे. याच्यामध्ये एकच बॅकबॉन्ड असणार आहे, कारण नायट्रोजनकडे एकच लोन पेअर आहे. ठीक आहे, सिलिकॉन टू नायट्रोजन बॅकबॉन्डिंग शक्य नाही. का नाही सर? नायट्रोजन टू सिलिकॉन झालं, सिलिकॉन टू नायट्रोजन शक्य नाही. उलटा एरोचं डायरेक्शन रिव्हर्स जमत नाही. का? कारण नायट्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाहीये ना, नायट्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही.
लक्षात आलं? आता बघा, या दोन एक्झाम्पल्सला पाहून तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की बाबा हे बॅक बॉन्ड म्हणतायत त्याचं डायरेक्शन या एक्झाम्पलमध्ये सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे, सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे, आणि या एक्झाम्पलमध्ये सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम आहे, सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम आहे. तर लक्षात घ्या, बॅक बॉन्डच्या डायरेक्शनला काहीच बंधन नाही. इट मे बी फ्रॉम सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम, इट मे बी फ्रॉम सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम, प्रोव्हाइडेड कधी पण कधी बॅक बॉन्ड कधीही तयार होत नसतो रे बाबा, त्याला काही कंडिशन्स असतात, त्याला काही कंडिशन्स असतात. कधी बॅक बॉन्ड तयार होतो, कधी तयार होतो? ठीक आहे, बघा कंडिशन्स इथे लिहितो मी. कंडिशन्स फॉर बॅक बॉन्ड, कधी बॅक बॉन्ड तयार होत असतो. ठीक आहे, हा कोऑर्डिनेट पाय बॉन्ड आहे. ठीक आहे ना, पहिली कंडिशन वन ॲटम शुड possess काय, वन ॲटम शुड possess lone pair and another atom should possess what? एकाकडे लोन पेअर असावी, दुसऱ्याकडे काय असावं? चला विचार करा. व्हॅकंट ऑर्बिटल. दुसऱ्याकडे असावं लागेल व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे ना, एकाकडे लोन पेअर असावी, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा. ही पहिली कंडिशन झाली. कंडिशन नंबर 2, साइज ऑफ टू ॲटम्स नियरली सेम असावी. ज्या दोघांमध्ये बॅक बॉन्डिंग व्हायली त्यांची साईज जवळपास सारखी असावी. आता बोरॉन आणि फ्लोरीनच्या साईज मध्ये जास्त फरक नाहीये, नायट्रोजन आणि सिलिकॉनच्या साईज मध्ये पण जास्त फरक नाहीये. पण इमॅजिन करा, बोरॉन आणि आयोडीन यांच्या साईज मध्ये खूप मोठा फरक आहे. बॅक बॉन्ड इझिली तयार होऊ शकत नाही. बॅक बॉन्ड जर तयार व्हायचा झाला, या दोन्ही कंडिशन ऍट ए टाइम सॅटिस्फाय व्हाव्या लागतात. एका ॲटमकडे लोन पेअर असावी लागते, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा लागतो. दोन्ही ॲटमची साईज जवळपास सारखी असावी. आता बघा, या दोन्ही एक्झाम्पल मध्ये या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या का नाही? बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, याच्याकडे लोन पेअर आहे. नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, सिलिकॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. दोघांपैकी कोणाकडे तरी, म्हणजे तो सेंट्रल ॲटम असू द्या नाही सराउंडिंग ॲटम असू द्या, दोघांपैकी एकाकडे लोन पेअर असावी, मग तो कोणी का असेना, आणि एकाकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा. ठीक आहे का? दुसरी कंडिशन, दोघांची साईज जवळपास सारखी असावी. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट, एका ॲटमकडे समजा असं पण होत असतं कधी कधी, एकाच ॲटमकडे लोन पेअर पण असते आणि व्हॅकंट ऑर्बिटल पण असतं. जमत नाही. एकाच ॲटमकडे लोन पेअर पण आहे आणि व्हॅकंट ऑर्बिटल आहे. ठीक आहे, आपल्या काही कामाचं नाही ना. मग कोऑर्डिनेट बॉन्ड कसं तयार होईल? नाही ना होणार. ठीक आहे ना, त्याच ॲटमकडे लोन पेअर आहे, त्याच ॲटम मध्ये व्हॅकंट ऑर्बिटल आहे, ते आपल्या कामाचं नाही. मी काय म्हणालो, दोन ॲटम आहे. ठीक आहे, हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे. समजा याच्याकडे लोन पेअर असली तर याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा, किंवा वाईस वर्सा. याच्याकडे लोन पेअर असली तर याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा, तरच कोऑर्डिनेट पाय बॉन्ड तयार होत असतो. ठीक आहे ना. आणि या दोन्ही ॲटमची साईज जवळपास सारखी असावी लागते. याला म्हणतात बॅक बॉन्ड. आलं का लक्षात? बॅक असा शब्द का आलाय? कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी सिग्मा बॉन्ड तयार झालेलं आहे. ठीक आहे ना, सिग्मा बॉन्ड ऑलरेडी तयार होता. बघा इथं ऑलरेडी सिग्मा आहे, नाही सिंगल बॉन्ड इज ऑलवेज सिग्मा. इथं ऑलरेडी सिग्मा होता. सिग्मा तयार झाल्यानंतर पाय तयार झालाय. ठीक आहे ना. बॅक बॉन्डचं डायरेक्शन कसंही असू शकतं, आयदर फ्रॉम सेंट्रल टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सेंट्रल. त्या डायरेक्शनला पण काहीच बंधन नाही. ठीक आहे ना. आणि हा नक्कीच पाय बॉन्ड असतो, कारण ऑलरेडी सिग्मा तयार झालेला असतो. आता हा लॅटरल ओव्हरलॅपिंग मधून तयार होत असतो, म्हणून याला पाय बॉन्ड म्हणतायत. कोऑर्डिनेट पाय बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन टू ॲटम्स आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, इट इज कॉल्ड बॅक बॉन्ड. ठीक आहे का? चला आणखी याच्या डिटेलमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करू. नोट करा. चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे आणखी क्लिअरिटी येईल की बाबा बॅक बॉन्ड म्हणजे नेमका काय असतो आणि तो नेमका कधी फॉर्म होतो. ठीक आहे ना. क्वेश्चन आहे, प्रेडिक्ट इन विच ऑफ द फॉलोइंग बॅक बॉन्डिंग इज प्रेझेंट.
मी काही कंपाऊंड्स लिहिलेले आहेत, आपल्याला ओळखायचं की बॅक बॉन्डिंग होईल का होणार नाही. कसं ओळखायचं सर? सांगितलं मी, 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. एका ॲटमकडे लोन पेअर असावी, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा. एकाकडे लोन पेअर, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, दोघांची साईज जवळपास सारखी असावी लागते. दोघांची साईज जवळपास सारखी असावी लागते. ठीक आहे ना. बघा आता 1 by 1. NH3 बघा, अगोदर लोन पेअर आहे का? कुणाकडे आहे? नायट्रोजनकडे लोन पेअर असते ना लोन पेअर नायट्रोजनकडे. आता नायट्रोजनकडे लोन पेअर असते, पण मला सांगा हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतो का रे? नाही नाही, हायड्रोजनकडे एकच ऑर्बिटल असतो 1s, आणि त्याच्यातच इलेक्ट्रॉन असतो ना. हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही, आणि तो पूर्णपणे व्हॅकंट पाहिजे असं म्हणू नका. अर्धी जागा आहे ना, ठीक आहे, अर्ध नाही, मला पूर्ण रिकामं पाहिजे, कारण लोन पेअर ऑक्युपाय करून घ्यायची ना. हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही, लोन पेअर नायट्रोजनकडे आहे, पण हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही, बॅकबॉन्ड तयार होऊ शकत नाही. हायड्रोजन नेव्हर फॉर्म बॅकबॉन्ड. हायड्रोजन नेव्हर फॉर्म बॅकबॉन्ड, कारण हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटलच नाहीये. नो बॅकबॉन्डिंग. नो बॅकबॉन्डिंग का होत नाही सांगा रे? कारण इथं व्हॅकंट ऑर्बिटलची अडचण येते. नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, पण हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही. PF3 बघा, PF3चं तुम्ही हायब्रिडायझेशन काढून बघा, sp3 येतं. हे पिरॅमिडल होतं, पिरॅमिडल शेप येतो याचा. अमोनियासारखाच याचा पण पिरॅमिडल शेप. याचा कोड नंबर येतो 431. फॉस्फरसकडे लोन पेअर आहे, फॉस्फरसकडे लोन पेअर आहे. फ्लोरीनकडे पण लोन पेअर असतात. सराउंडिंग पोझिशनला हॅलोजन आला की कंपल्सरी त्याच्याकडे लोन पेअर असते रे. आता लोन पेअरची कंडिशन सॅटिस्फाईड आहे बाबा, दोघांकडे पण लोन पेअर आहे. मला एकाकडे पाहिजे, इथं दोघांकडे. मला लोन पेअर एकाकडे लागते, इथं दोघांकडे. चला, लोन पेअरची कंडिशन तर जास्तच आहे, जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे. पाहिजे दोघांपैकी एकाकडे, इथं दोघांकडे आहे. ठीक आहे ना. हां, दुसरी कंडिशन व्हॅकंट ऑर्बिटल. फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नसतात, लक्षात ठेवा रे. सेकंड पिरियडच्या इलेमेंटमध्ये व्हॅकंट ऑर्बिटल, सेकंड पिरियड, सेकंड पिरियड. फ्लोरीन सेकंड पिरियडचा इलेमेंट आहे. ठीक आहे ना. नाही त्याच्याकडे, कारण 2D नसते ना व्हॅकंट. फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन लिहून बघा वाटलं तर. फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन कसं असतं रे? कसं असतं? फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन असतं 2s2 2p5. 2p भरलंय सगळं, म्हणजे एक जागा आहे फक्त एका इलेक्ट्रॉनचे. मला पूर्णपणे व्हॅकंट पाहिजे, आहे का? नाही. फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही, पण लक्षात घ्या फॉस्फरसकडे आहे. फॉस्फरसचं कॉन्फिगरेशन असतं 3s2 3p3. व्हॅलन्स लिहायलो फक्त. अरे पुढे 3D पूर्णपणे रिकाम आहे ना, पूर्ण रिकामा. 3D 0. फॉस्फरसकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. ठीक आहे ना. आता बघा मग कसा असेल तो कोऑर्डिनेट बॉन्ड, कसा असेल? फ्लोरीनकडे लोन पेअर आहे, फॉस्फरसकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. फ्लोरीन टू फॉस्फरस. कसा असेल तो? फ्लोरीन टू फॉस्फरस. सर फॉस्फरस टू फ्लोरीन का नाही? फॉस्फरस टू फ्लोरीन होऊ शकत नाही, कारण फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही. फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही. हां, पण फ्लोरीनकडे लोन पेअर पण आहे ना. फ्लोरीनची लोन पेअर फॉस्फरसच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये जाऊ शकते. तर तो कसा असेल बघा, मी इथं ड्रॉ करतो. बघा, हा फॉस्फरस, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन, हा फ्लोरीन. ठीक आहे ना. तर फ्लोरीनची लोन पेअर याच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये जाईल, अशी अशी जाईल. मग बॉन्ड असा तयार होऊ शकेल. कुठला? बघा, PF असा. आता डायरेक्शन कसं असेल? फ्लोरीन टू फॉस्फरस. फॉस्फरस टू फ्लोरीन तयार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? अरे बाबा, जरी फॉस्फरसकडे लोन पेअर असली, फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाहीये ना. लक्षात आलं? डायरेक्शन कसं? फ्लोरीन टू फॉस्फरस, कारण फ्लोरीनकडे लोन पेअर आहे, फॉस्फरसकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. ठीक आहे का? होतो कोऑर्डिनेट बॉन्ड. तर याचा आन्सर असेल यस, कोऑर्डिनेट बॉन्ड एक्झिस्ट. दाखवलाय मी. ठीक आहे. आता पुढे बघा, BCl3. बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतो, कारण बघा बोरॉनचं कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण, इट इज 2s2 2p1. जरी एक्साइटेड स्टेट मधला बोरॉन घेतला, हा बोरॉन नंतर असा कन्वर्ट होतो ॲट द टाइम ऑफ हायब्रिडायझेशन 2s2 2px1 2py1. आता 2pz रिकाम आहे ना,
हे एवढं हायब्रिडायझेशन मध्ये जातं sp2 2pz रिकाम आहे. बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. लक्षात ठेवा हॅलोजनकडे लोन पेअर कधीही असते. सराउंडिंगला आला ना हॅलोजन 100% लोन पेअर असते. क्लोरीनकडे 3 लोन पेअर, एका क्लोरीनकडे 3 लोन पेअर असतात. आपल्याला एका लोन पेअरची गरज आहे. बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, क्लोरीनकडे लोन पेअर आहे. झाला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. कसा होतो बघा हा बोरॉन. आता हे ट्रायगोनल प्लेनार असतं sp2 हायब्रिडायझेशन. क्लोरीन क्लोरीन, बोरॉनकडे आहे व्हॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे ना, व्हॅकंट ऑर्बिटल. क्लोरीनकडे लोन पेअर्स आहेत. इथे एक दाखवलंय पण असतात 3. हे असं डायरेक्शन कसं असेल, क्लोरीन टू बोरॉन, क्लोरीन टू बोरॉन. ठीक आहे, क्लोरीन टू बोरॉन असं. ठीक आहे ना, हा क्लोरीन आणि परत हा एक क्लोरीन. मी म्हणलं मगाशी बॅक बॉन्डच्या डायरेक्शनला काही बंधन नाही. तो सेंट्रल टू सराउंडिंग असू शकतो, सराउंडिंग टू सेंट्रल पण असू शकतो, प्रोव्हाइडेड कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये बॅक बॉन्ड हा सराउंडिंग टू सेंट्रलच यायला. का तर सराउंडिंग ॲटमकडे लोन पेअर दिसतेय आणि सेंट्रल ॲटमकडे व्हॅकंट ऑर्बिटल दिसतोय. ठीक आहे का. NF3 बघूत. NF3 लक्षात घ्या. NF3 नायट्रोजन. नायट्रोजनचं कॉन्फिगरेशन कसं आहे रे बाबा, 2s2 2px1 2py1 2pz1. संपलं रे बाबा, संपलं संपलं संपलं. काय संपलं सर, नायट्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही, नायट्रोजनकडे लोन पेअर असते ना. पण चला मग मला आता चेक करावं लागेल पुढे. फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे का, कारण फ्लोरीनकडे पण लोन पेअर असते. ठीक आहे, हे असं झालं बघा एक्झाम्पल pf3 सारखं, दोघांकडे लोन पेअर आहे तिथं. आता फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन बघू आपण. फ्लोरीन 2s2 2p5 आहे रे बाबा, 2s2 2p5 आहे. पुढे 2d नसतो, रिकामा नाही आहे ऑर्बिटल. p पण रिकामा नाही आहे आणि d पण रिकामा नाही आहे. आता इथं अडचण काय बघा, दोघांकडे लोन पेअर आहे, दोघांकडे लोन पेअर आहे, पण कुणाकडेच व्हॅकंट ऑर्बिटल नाही. नायट्रोजनकडे पण नाही, फॉस्फरसकडे पण नाही. दोघांकडे लोन पेअर असून काय फायदा, दोघांपैकी एकाकडे तरी व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे होता ना. नाहीये. नो बॅक बॉन्डिंग, नो बॅक बॉन्डिंग, नो बॅक बॉन्डिंग. वाय नॉट बॅक बॉन्डिंग, बिकॉज देर इज नो व्हॅकंट ऑर्बिटल. कोणाकडेच व्हॅकंट ऑर्बिटल नाही, सो नो बॅक बॉन्डिंग. ठीक आहे. चला सांगा वॉटर. माहिती आपल्याला वॉटरमध्ये ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर असतात, आपल्याला तर एकाच लोन पेअरची गरज आहे. अरे बाबा ऑक्सिजनकडे जरी लोन पेअर असली, हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाहीये, नो व्हॅकंट ऑर्बिटल. मी या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, हायड्रोजन नेव्हर पार्टिसिपेट इन बॅक बॉन्डिंग. बिंदासपणे बोलायचं, बिंदासपणे. हायड्रोजन जर आला ना सराउंडिंगला, बॅक बॉन्ड तयार होत नाही. नो बॅक बॉन्डिंग, नो बॅक बॉन्डिंग, नो बॅक बॉन्डिंग. कारण लोन पेअर जरी असली ऑक्सिजनवर, ती लोन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी व्हॅकंट ऑर्बिटल असावं लागेल ना सराउंडिंग ॲटमकडे. पण सराउंडिंग ॲटम आहे हायड्रोजन आणि हायड्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नसतो. लक्षात आलं का. तर बघा परत एकदा सांगतोय तुम्हाला, बॅक बॉन्डिंग म्हणजे काय आहे. हा कोऑर्डिनेट पाय बॉन्ड आहे, 2 ॲटम मध्ये तयार झालेला. बॅक असा शब्द का आलाय, ऑलरेडी सिग्मा बॉन्ड तयार झालेला असतो. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड तयार झाल्यानंतर हा तयार व्हायला म्हणून याला बॅक असा शब्द आलेला आहे. बॅक बॉन्ड कधी तयार होत असतो, एका ॲटमकडे लोन पेअर असावी, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असावा, किंवा वाईस वर्सा. याच्याकडे व्हॅकंट आणि याच्याकडे लोन पेअर असं पण चालतं. आणि दोघांची साईज जवळपास सारखी असावी लागते. ठीक आहे का, लक्षात आलं का. हायड्रोजन कधीच बॅक बॉन्डिंग मध्ये जात नसतो. इथं का बॅक बॉन्डिंग होत नाही, कारण हायड्रोजन आला, व्हॅकंट ऑर्बिटलच नाहीये. ठीक आहे, किंवा लोन पेअर पण नाही. pf3 मध्ये बॅक बॉन्डिंग होते, कारण फ्लोरीनची लोन पेअर फॉस्फरसच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. फ्लोरीनची लोन पेअर फॉस्फरसच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. उलट शक्य नाही. फॉस्फरसची लोन पेअर फ्लोरीनच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये जाण्यासाठी फ्लोरीनकडे व्हॅकंट ऑर्बिटलच नाही, म्हणून डिरेक्शन बघा काय, फ्लोरीन टू फॉस्फरस. उलट नाही, फॉस्फरस टू फ्लोरीन जमत नाही, फ्लोरीन टू फॉस्फरसच असावा लागेल. ठीक आहे. BCl3 मध्ये पण होतो, कारण बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे आणि क्लोरीनकडे लोन पेअर आहे. कंडिशन सॅटिस्फाय आणि साईज पण जवळपास सारखी आहे. मी एक्झॅक्टली सेम म्हणलंच नाही, साईज जवळपास जरी झाली तरी चालतं. बोरॉन क्लोरीन साईज नियरली सेम. ठीक आहे ना, होत आहे.
होत आहे क्लोरीन टू बोरॉन. इथं बॅक बॉन्ड होत नाही. इथं काय प्रॉब्लेम आहे, दोघांकडे लोन पेअर आहे पण कोणाकडेच वॅकंट ऑर्बिटल नाही. नायट्रोजनकडे पण नाही, फ्लोरीनकडे पण नाही, बॅक बॉन्ड तयार होत नाही. आपल्याला पाहिजे काय, दोघांपैकी एकाकडे लोन पेअर आणि एकाकडे वॅकंट ऑर्बिटल. इथं दोघांकडे लोन पेअर असून फायदाच नाही ना काही. ठीक आहे. वॉटर नो बॅक बॉन्डिंग. हायड्रोजन कधीच बॅक बॉन्डिंग मध्ये जाऊ शकत नाही. ऑक्सिजनकडे जरी लोन पेअर असली, हायड्रोजनकडे वॅकंट ऑर्बिटलच नाहीये ना. ठीक आहे, आलं का लक्षात? ओके सर, तुम्ही ते साईजचं काहीतर म्हणलात, साईजचं एखादं एक्झाम्पल घ्या ना. अरे घ्या ना, मग साईजचं घेऊ ते. चला एक शेवटचं एक्झाम्पल 6 Bi3. Bi3 बघा आता, बोरॉनकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, हे दिसतंय ना तुम्हाला. या एक्झाम्पल मध्ये सांगितलं मी, बोरॉनकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, हॅलोजनकडे लोन पेअर असते, एकाकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, एकाकडे लोन पेअर आहे. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, लोन पेअर आणि वॅकंट ऑर्बिटलची कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता बघावं लागेल साईज. बोरॉन हा सेकंड पिरियडचा इलेमेंट आहे, हा सेकंड पिरियडचा इलेमेंट आहे. आयोडीन हा 5व्या पिरियडचा इलेमेंट आहे. बोरॉन हा सेकंड पिरियडचा, म्हणजे बोरॉनचा येतो 2p ऑर्बिटल, बोरॉनचा 2p ऑर्बिटल पार्टिसिपेट होईल, आयोडीनचा 5p ऑर्बिटल पार्टिसिपेट होईल. ठीक आहे ना. लोन पेअर आणि वॅकंट ऑर्बिटलची कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे, नो प्रॉब्लेम इन दॅट. पण बघा, बोरॉन सेकंड पिरियडचा इलेमेंट आहे, त्याच्या 2p ऑर्बिटल मध्ये वॅकंट पोझिशन आहे. इथं लिहिलंय मी बोरॉन बोरॉन बोरॉन, हे बघ रे. हा 2p रिकाम आहे ना, मान्य. हा आयोडीन 5व्या पिरियडचा इलेमेंट आहे, त्याची लोन पेअर 5व्या ऑर्बिटलमध्ये, 5व्या शेलच्या ऑर्बिटलमध्ये. आता बघा झालं काय, या दोन ऑर्बिटलच्या साईज मध्ये खूप मोठा फरक आहे. साईज मध्ये खूप मोठा फरक असल्यामुळं ऑर्बिटल इझिली ओव्हरलॅप होऊ शकत नाहीत. ऑर्बिटलचा ओव्हरलॅप इफेक्टिव्हली होत नाही. म्हणून इथं बॅक बॉन्डिंगची पहिली कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली, दुसरी कंडिशन म्हणजे साईजची अडचण येते. साईजची अडचण आली, बॅक बॉन्डिंग इफेक्टिव्हली होऊ शकत नाही. थेरॉटिकली व्हायली म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय झाली लोन पेअर आणि वॅकंट ऑर्बिटलची. बट इन रियालिटी ड्यू टू ह्यूज साईज डिफरन्स नो सच बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट इन Bi3. पण BF3 मध्ये होते. BF3 मी मगाशी सांगितलं एक्झाम्पल, BCl3 मध्ये होते. ठीक आहे ना सर. BBr3 मध्ये पण तेवढं इफेक्टिव्हली होत नाही, Bi3 मध्ये पण इफेक्टिव्हली होत नाही, कारण साईज डिफरन्स जास्त आहे. तर याचा आन्सर काय असेल, नो बॅक बॉन्डिंग. नो बॅक बॉन्डिंग. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे, पण दुसरी साईज डिफरन्सची कंडिशन सॅटिस्फाईड नाही, म्हणून बॅक बॉन्डिंग होत नाही. ठीक आहे, नोट करा. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बॅक बॉन्डिंग. बॅक बॉन्डिंगचे परिणाम. बॅक बॉन्डिंग झाल्यामुळं काय काय घडतं. ठीक आहे, तर बघा. नंबर 1, इफ back bond is from central atom to surrounding atom. म्हणजे बॅक बॉन्डचे डिरेक्शन जर सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे असेल, म्हणजे सेंट्रल ॲटमनं लोन पेअर दिली आणि सराउंडिंग ॲटमनं ती लोन पेअर घेतली, असं जर झालं, सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम, then hybridization changes and bond angle, yes, bond angle increases. कस काय सर, थांबा थोडस, सांगणारच आहे. जर बॅक बॉन्ड सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे तयार झालेला असेल, म्हणजे सेंट्रल ॲटमनं सराउंडिंग ॲटमला जर लोन पेअर दिलेली असेल, त्यावेळेस हायब्रिडायझेशन बदलतं आणि बॉन्ड अँगल वाढतो. लेट अस हॅव वन एक्झाम्पल.
लेट अस हॅव वन एक्झाम्पल. ठीक आहे, बघा N हे घेतलंय मगाशी घेतलेलं एक्झाम्पल परत एकदा. SiH3 SiH3 SiH3. ठीक आहे ना. बघा इथं बॅक बॉन्डिंग अशी होते, नायट्रोजनची लोन पेअर सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये जाते. बरोबर आहे ना. सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम, सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम. काय तयार होतं रे बाबा, काय तयार होतं? N SiH3 SiH3 SiH3. आणि आता इथं येतो डबल बॉन्ड, आणि या डबल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये एक बॅक बॉन्ड असेल, डिरेक्शन कसं? नायट्रोजन टू सिलिकॉन. सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम, सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम. काय म्हणलं बघा मी आता? हायब्रिडायझेशन बदलतं असं म्हणलंय मी. ठीक आहे, कसं काय बदलतं सर? काढ बरं इथलं हायब्रिडायझेशन. हायब्रिड ऑर्बिटल कसे काढायचे असतात रे? सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. मान्य? सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. बघा आता नायट्रोजननं तयार केलेले सिग्मा बॉन्ड मोजा. 1 2 3. 3 सिग्मा एक लोन पेअर. इथं 3 सिग्मा एक लोन पेअर दिसत आहेत. बरोबर आहे ना. नायट्रोजनचे 3 सिग्मा एक लोन पेअर दिसत आहेत. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन आहे रे बाबा? sp3 आहे. कोणतं आहे? sp3 आहे. sp3 आहे. बरोबर आहे ना. 3 सिग्मा एक लोन पेअर मध्ये H4 झाला sp3. इथं बघा आता. ठीक आहे ना. इथं बघा आता, बघा सिग्मा 1 2 या डबल बॉन्ड मध्ये एकच सिग्मा ना, एक पाय. 3 सिग्मा 0 लोन पेअर. आता नायट्रोजनची लोन पेअर व्हॅनिश झाली रे बाबा. लोन पेअर गायब झाली, लोन पेअर गायब झाली. आता काय येईल हायब्रिडायझेशन? sp2 येईल ना. H3 झाला, H3 झाला. इथं H4 होता, sp3 हायब्रिडायझेशन होतं. आता काय झालं? sp2. आता लगेच तू म्हणशील सर मग परीक्षेमध्ये मी हे एक्झाम्पल पाहिलं, sp3 लिहू का sp2 लिहू का दोन्ही बरोबर राहील? हे बरोबर राहील, हे चुकीचं आहे. हे ॲब्सेन्स ऑफ बॅक बॉन्डिंग मध्ये विचार केला ना आपण, पण याच्यामध्ये बॅक बॉन्डिंग होते म्हणतोय ना आपण, हे करेक्ट आहे. तर NSiH3 थ्राईसचं हायब्रिडायझेशन, हा कंपाऊंड कुठला आहे रे बाबा? हा कंपाऊंड हा आहे. हे असं आहे NSiH3 थ्राईस, हा कंपाऊंड आहे. याच्यात नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन आपल्याला वाटतं sp3 असावं, नाहीये. काय आहे? sp2 आहे. सर ते बॉन्ड अँगलचं म्हणलात वाढतंय, कसं वाढतंय? अरे बघ ना, साधी गोष्ट आहे. sp3 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशनची अपेक्षित व्हॅल्यू किती आहे बॉन्ड अँगलची? 109 डिग्री 28 मिनिट. आणि sp2 ची किती आहे? 120 डिग्री. बरोबर आहे ना. किती आहे? 120 डिग्री. 120 डिग्री. किंवा आणखी एक दुसरा कन्सेप्ट बघा. आपल्याला माहिती आहे, आपण VSEPR थेरी पासून पाहतोय, लोन पेअर रिड्युसेस बॉन्ड अँगल. लोन पेअर बॉन्ड अँगलच्या व्हॅल्यूला डिस्टर्ब करत असते. बरोबर आहे ना. बॅक बॉन्डिंग झाल्यामुळं या नायट्रोजनचा फायदा झाला, त्याची लोन पेअर गायब झाली ना, लोन पेअर व्हॅनिश झाली, लोन पेअर निघून गेली, लोन पेअर निघून गेली, बॉन्ड अँगल वाढला, लोन पेअर निघून गेली, बॉन्ड अँगल वाढला. ठीक आहे का? तर हायब्रिडायझेशन बदलतं आणि बॉन्ड अँगल वाढतो. पण कधी? हे खूप महत्वाचं आहे रे बाबा. फ्रॉम सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम. बॅक बॉन्डचं डिरेक्शन हे सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम पाहिजे. आता लगेच असं विचार करतं BF3 सर BF3 बघ रे, BF3 मध्ये पण बॅक बॉन्ड सांगितला मी मगाशी. BF3 मध्ये बॅक बॉन्ड असा असतो, बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल, फ्लोरीनकडे लोन पेअर. हे असं राहतं रे बॅक बॉन्ड BF3चा. कसा आहे हा? सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे. सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे. इथं बोरॉनचं हायब्रिडायझेशन नाही बदलत रे बाबा, नाही बदलत. कारण माझ्या पॉइंटमध्ये सेंट्रल टू सराउंडिंग आहे. इथं कसं आहे? सराउंडिंग टू सेंट्रल आहे. याचं हायब्रिडायझेशन पूर्वी पण sp2 ना आता पण sp2, नाही बदललं. याचा बॉन्ड अँगल पण बदलत नाही, कारण हायब्रिडायझेशनच बदललं नाही. आलं का लक्षात? हा पॉइंट कधी अप्लाय होत असतो? जेव्हा बॅक बॉन्डचं डिरेक्शन हे सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे असतं तेव्हाच. सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे डिरेक्शन असेल तर आणि तरच हायब्रिडायझेशन बदलताना बॉन्ड अँगल वाढतो. बॉन्ड अँगल वाढतो. ठीक आहे का? लक्षात आलं का? याच्यात हे लागू होत नाही. हा, याच्यात लागू होत नाही. हा पॉइंट याला लागू होत नाही, याला लागू झाला. आणि इथं बॅक बॉन्डचं डिरेक्शन हे सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम आहे.
हे तुम्हाला मी ऑलरेडी बॉन्ड अँगलमध्ये घेतलेलं एक्झाम्पल आहे, आठवा थोडंसं. NCH3 थ्राईस आणि NSiH3 थ्राईस या दोघांमध्ये बॉन्ड अँगल कोणाचा मोठा, तर मी याचा मोठा म्हणलं होतं आणि त्याचं कारण सांगितलं होतं बॅक बॉन्डिंग. ठीक आहे ना. आणि म्हणलं होतं पुढे पाहायचंय, बघ पाहता पुढे पाहायचंय म्हणलं होतं ना, पाहतो ना आपण. ठीक आहे. वाटलं तर सगळ्यांनी काय करा, बॉन्ड अँगलचे जे क्वेश्चन्स घेतले होते त्यातलं शेवटचं एक्झाम्पल बघा, एकदम शेवटचं. तुम्हाला त्याच्यात हे दिसेल आणि हे असं काहीतरी केलेलं दिसेल मी. ठीक आहे ना. हायब्रिडायझेशन बदलतं, बॉन्ड अँगल वाढतो, पण कधी, जर बॅक बॉन्ड हा सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे तयार झाला असेल तर. असं नाही सराउंडिंग टू सेंट्रल नाही. हे एक्झाम्पल माझ्या या पॉइंटला फिट होत नाही, कट करायला मी त्याला. हे होतंय, हे होतंय, हे होतंय, हे होतंय, हे नोट करा. सेकंड कॉन्सिक्वेन्स, ड्यू टू बॅक बॉन्डिंग कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस. कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं. कसं वाढतं पाहूत आपण. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. BF3, BCl3, BBr3 आणि BI3 हे 4 कंपाऊंड्स आपण कन्सिडर करू. बघा, बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतो, सगळ्यांकडे बोरॉन आहे आणि बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. हॅलोजन सराउंडिंगला आहेत, त्यांच्याकडे लोन पेअर असते. म्हणजे जी पहिली कंडिशन आहे बॅक बॉन्डिंग होण्यासाठीची, कोणती? एकाकडे लोन पेअर, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल, एकाकडे लोन पेअर, दुसऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल, ती सॅटिस्फाय झाली आहे. पण अडचण आहे साईजची. ठीक आहे. आता बघा ऑर्बिटल्स कुठले येतात बघा. बोरॉनचा 2p ऑर्बिटल येतो, फ्लोरीनचा पण 2p ऑर्बिटल येतो. बोरॉनचा तर परत 2pच असणार आहे, व्हॅकंट. क्लोरीनचा 3p ऑर्बिटल लोन पेअर असणारा. क्लोरीनचं कॉन्फिगरेशन लिहून बघा, 3p ऑर्बिटल मध्ये लोन पेअर जाते. बोरॉनचा परत 2p, ब्रोमीनचा जातो 4p ऑर्बिटल. बोरॉनचा परत 2p, आयोडीनचा 5p ऑर्बिटल. साईज डिफरन्स तिकडं वाढत चालला. मी म्हणले काय तुम्हाला, साईज नियरली सेम असली पाहिजे, साईज नियरली सेम असली पाहिजे, म्हणजे बॅक बॉन्डिंग इफेक्टिव्हली इकडं होते. याच्यातली बॅक बॉन्डिंग सगळ्यात भारी, सगळ्यात भारी बॅक बॉन्डिंग इथं होते. कारण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. कोणत्या कोणत्या कोणत्या? लोन पेअर व्हॅकंट ऑर्बिटलची कंडिशन आणि साईज डिफरन्सची कंडिशन. ठीक आहे ना. साईज नियरली सेम पाहिजे, इथं तर ऑर्बिटल जवळपास सारखेच आहेत ना. ठीक आहे ना. तर मी असं म्हणू शकतो, इफेक्टिव्ह बॅक बॉन्डिंग सगळ्यात भारी बॅक बॉन्डिंग याच्यात होते आणि सगळ्यात बेकार बॅक बॉन्डिंग इथं होते. आता बॅक बॉन्डिंग झाल्यामुळं काय व्हायलं रे, काय व्हायलं रे, डबल बॉन्ड यायला ना. जिथं सिंगल बॉन्ड असला पाहिजे होता तिथं यायला डबल बॉन्ड. म्हणजे पूर्वी फक्त एक बॉन्ड होता, आता व्हायले 2 बॉन्ड. पूर्वी 2च इलेक्ट्रॉनची शेअरिंग 2 ॲटम मध्ये होत होती, आता डबल बॉन्ड आल्यामुळं 2 ॲटम मध्ये 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली ना. ठीक आहे ना. 2 इलेक्ट्रॉन अगोदर शेअर होत होते, आता 4 इलेक्ट्रॉन शेअर व्हायले, म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं ना. कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हणजे काय असतं रे, 2 ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग, 2 ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग. बॅक बॉन्डिंग मुळे 2 ॲटम मधली इलेक्ट्रॉनची शेअरिंग वाढते, 2 ॲटम मधली इलेक्ट्रॉनची शेअरिंग वाढली म्हणजेच तर कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. तर तिकडं बॅक बॉन्डिंग इफेक्टिव्हली होत चालली आहे, तर तिकडंच कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं, तिकडंच कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं, तिकडंच कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं. ठीक आहे का. कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस. जेवढी बॅक बॉन्डिंग जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. कस काय आलं का लक्षात सगळ्यांच्या? बॅक बॉन्डिंग मध्ये डबल बॉन्ड यायला ना रे, डबल बॉन्ड यायला. जिथं सिंगल असला पाहिजे होता तिथं डबल यायला, जास्त शेअरिंग व्हायली ना इलेक्ट्रॉनची, म्हणजेच कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढायला. तर या सगळ्यांमध्ये मोस्ट कोव्हॅलंट कोण? BF3. मोस्ट कोव्हॅलंट हा झाला मोस्ट कोव्हॅलंट, हा झाला मोस्ट कोव्हॅलंट. हा फेमस क्वेश्चन आहे रे बघा. हा झाला मोस्ट कोव्हॅलंट. ठीक आहे ना. आणि हा झाला लिस्ट कोव्हॅलंट, हा झाला लिस्ट कोव्हॅलंट, लिस्ट कोव्हॅलंट. ठीक आहे का. कारण याच्यात बॅक बॉन्डिंग खूप भारी झाली आहे, बॅक बॉन्डिंग याच्यात खूप भारी झाली. ठीक आहे का. नोट करा. पहा पुढचा कॉन्सिक्वेन्स,
ड्यू टू बॅक बॉन्डिंग लेविस ऍसिड कॅरेक्टर डिक्रीजेस. बॅक बॉन्डिंग झाल्यामुळं लेविस ऍसिड कॅरेक्टर डिक्रीज होतं. आता हे लेविस ऍसिड काय असतात? लेविस हे सायंटिस्टचं नाव आहे. अकॉर्डिंग टू हिम लेविस ऍसिड्स आर दोज विच ॲक्सेप्ट्स द लोन पेअर. लोन पेअर ॲक्सेप्टर लक्षात ठेवायला सोपं रे. लोन पेअर ॲक्सेप्ट करणारा लेविस ऍसिड, लोन पेअर ॲक्सेप्टर. लेविस ऍसिड म्हणजे काय असतो? लोन पेअर ॲक्सेप्टर असतो. एल फॉर लोन पेअर, ए फॉर ॲक्सेप्टर, लोन पेअर ॲक्सेप्टर लेविस ऍसिड. आणि लेविस बेस म्हणजे लोन पेअर डोनर असतो. लेविस ऍसिड लोन पेअर ॲक्सेप्टर, लेविस बेस लोन पेअर डोनर. तर होतं काय बघा, बॅक बॉन्डिंगमुळं लेविस ऍसिड कॅरेक्टर कमी होतं म्हणतोय मी बघा, डिक्रीजेस म्हणतोय. कसं? चला आत्ताच एक एक्झाम्पल, आत्ताच आहे. BF3 समजायला सोपं आहे. BF3, BCl3, BBr3, BI3. ठीक आहे ना. आपण आत्ताच पाहिलं इथं साईज डिफरन्स सगळ्यात कमी असल्यामुळं इथली बॅक बॉन्डिंग सगळ्यात भारी होते. ठीक आहे ना. तर बघा मी असं लिहिलं होतं, इफेक्टिव्हनेस इन बॅक बॉन्डिंग. सगळ्यात बॅक बॉन्डिंग भारी BF3 मध्ये होते, सगळ्यात भारी, आणि सगळ्यात बेकार BI3 मध्ये होते, असा याचा अर्थ. ठीक आहे ना. आता बघा या सगळ्या कंपाऊंड्स मधला जो बोरॉन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता, पण इथली बॅक बॉन्डिंग खूप भारी झाली ना. या बोरॉनला इलेक्ट्रॉन पाहिजे होते. हे बघा हे सगळे इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल आहेत. 6च इलेक्ट्रॉन येतात, बरोबर आहे. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल एकदम सुरुवातीला. हायपोव्हॅलंट सेंट्रल ॲटम हे हायपोव्हॅलंट वाले एक्झाम्पल आहेत. तर प्रत्येक बोरॉनला वाटतं की 2 इलेक्ट्रॉन गेन करावे, तर याचं काम भागून गेलं. तिथल्याच फ्लोरीननं घेतलं, तिथल्याच फ्लोरीनकडून त्यानं इलेक्ट्रॉन घेतले. ठीक आहे ना. तर इथं बॅक बॉन्डिंग सगळ्यात भारी झाली आहे. ठीक आहे. तिथं तेवढी व्यवस्थित झालेली नाही. म्हणून बघा इकडं मी म्हणू शकतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट नेचर ऑफ बोरॉन वाढते. बोरॉन मोस्ट इलेक्ट्रॉन डिफिशियंट इथला असेल. डिफिशियंट म्हणजे कमी. इथं बोरॉनकडे इलेक्ट्रॉन कमी असणार आहेत. का? तर इथं बॅक बॉन्डिंग तेवढी चांगली नाही ना. इथं बॅक बॉन्डिंग खूप भारी झाली आहे. कम्पेअर टू BI3 मधला बोरॉन, BF3 मधला बोरॉन हा इलेक्ट्रॉन रिच असणार आहे, कारण हे फ्लोरीन इझिली बोरॉनला इलेक्ट्रॉन देऊ शकतं. आयोडीन बोरॉनला इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. तर हा बोरॉन मोस्ट इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल. म्हणजे या बोरॉनला बाहेरून इलेक्ट्रॉन मिळवण्याची खूप गरज आहे. हा बोरॉन BI3 मधला बोरॉन इझिली बाहेरची लोन पेअर, मी बाहेरची म्हणायलो, मधली नाही. मधली तर त्याला इझिली घेताच येणार नाही, कारण या दोघांच्या साईज मध्ये खूप मोठा फरक आहे. ऑर्बिटल व्यवस्थित ओव्हरलॅप होणार नाहीत. हा बोरॉन काय करेल, बाहेरून येणाऱ्या लोन पेअरला, बाहेरून कोणतरी लोन पेअर द्यायला त्याची लोन पेअर इझिली घेऊन टाकेल. म्हणजे BI3 मधला हा बोरॉन जो आहे ना तो चांगला लोन पेअर ऍक्सेप्टर आहे. म्हणजेच काय, तो चांगला लेविस ऍसिड आहे. कारण लेविस ऍसिडचा अर्थ काय असतो, लोन पेअर ऍक्सेप्टर. ठीक आहे ना. तर बघा इकडे बोरॉनचं इलेक्ट्रॉन डिफिशियंट नेचर वाढायलं, म्हणजेच इकडे लेविस ऍसिडिक कॅरेक्टर वाढते. लेविस ऍसिड कॅरेक्टर तिकडे वाढते. का? जेवढं इलेक्ट्रॉन डिफिशियंट नेचर जास्त ना तेवढं लेविस ऍसिडिटी जास्तच असते. कारण लेविस ऍसिडिटी मध्ये लोन पेअर घेण्याचा विचार करायचा असतो. हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे मोस्ट. हे इझिली बाहेरच्या इलेक्ट्रॉनला ओढणार आहे. ठीक आहे ना. हे ओढणार नाही, याला गरज नाही, कारण त्याचा मित्रही नाही, तर तेच त्याला देऊन टाकते. पण हे याचा मित्र नाहीये, हे द्यायचं जरी म्हणलं हे इझिली देऊ शकत नाही. म्हणून हा बोरॉन काय करेल, बाहेरच्या लोन पेअरला इझिली ऍक्सेप्ट करून टाकेल. म्हणून हा मोस्ट ऍसिडिक झाला. ठीक आहे ना. तर या सगळ्यांमध्ये स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कुठला जर म्हणलं मला तर उत्तर काय येईल, BI3. आणि विकेस्ट ऍसिड म्हणलं तर कोण येईल, BF3 येईल. का? तर हे इझिली लोन पेअर घेत नाही. कारण ऑलरेडी लोन पेअर घेत नाही म्हणजे बाहेरून येणारी लोन पेअर हा बोरॉन इझिली घेत नाही, कारण त्याला मधल्यामध्येच मिळून गेली ना.
बॅक बॉन्डिंगमधून. बाहेरच्या लोन पेअरला हा चांगला रिस्पॉन्स देत नाही, पण बाहेरच्या लोन पेअरला हा बोरॉन खूप चांगला रिस्पॉन्स देतो, कारण या आयोडीनकडून त्याला लोन पेअर मिळत नाहीये. साईज डिफरन्स खूप मोठा आहे. बाहेरच्या लोन पेअरला चांगला रिस्पॉन्स देईल, हे मोस्ट ॲसिडिक बनेल, लिस्ट ॲसिडिक बनेल. ठीक आहे ना. तर बघा इफेक्टिव्हनेस बॅक बॉन्डिंगची इकडे वाढली, बोरॉनचं इलेक्ट्रॉन डिफिशियंट नेचर तिकडं वाढलं, म्हणजेच लेविस ॲसिड कॅरेक्टर पण तिकडं वाढलं. कारण लेविस ॲसिडिटी म्हणजे काय, लोन पेअर घेण्याची ताकद. एखादा ॲटम जेवढा इलेक्ट्रॉन डिफिशियंट ना तेवढा तो चांगला लेविस ॲसिड असतो. ठीक आहे ना. म्हणजे रिलेशन कसं आहे, इनवर्स आहे. जेवढी बॅक बॉन्डिंग भारी तेवढी लेविस ॲसिडिटी कमी, जेवढी बॅक बॉन्डिंग भारी तेवढी लेविस ॲसिडिटी कमी. ठीक आहे का. ओके, नोट करा. शेवटचा कॉन्सिक्वेन्स बॅक बॉन्डिंगचा शेवटचा परिणाम तर बघा काय आहे, सिनर्जिक बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल्स. सिनर्जिक बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल्स. मेटल कार्बोनिल्स मधली सिनर्जिक बॉन्डिंग हे मी काही शिकवणार नाहीये तुम्हाला. मी हे आता याच्याबद्दल काहीच बोलणार नाहीये, कारण 12वीला हे खूप डिटेलमध्ये आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचा एक टॉपिक आहे, तिथं हे होणार आहे. मी लिहिलंय बघा डायरेक्ट. म्हणून याच्याबद्दल कुणी काही डाऊट मनामध्ये आणू नका, कोणालाही काही विचारू नका, कारण हे 12वीला होणार आहे. ठीक आहे का. सिनर्जिक बॉन्डिंग मेटल कार्बोनिल्स एक कंपाऊंडची कॅटेगरी असते, तिथली सिनर्जिक बॉन्डिंग स्पेशल बॉन्डिंग आहे, ती बॅक बॉन्डिंगमुळेच अराईज होत असते. हे आता आपल्याला नाही आहे शिकायचं, हे 12वीला शिकायचं आहे. ठीक आहे का. चला एक शेवटची गोष्ट, तुम्ही सर मगाशी म्हणलात की BF3, BCl3, BBr3 आणि BI3 यांच्यात बॅक बॉन्डिंग सगळ्यात भारी इथं होते, बरोबर आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणलात बॅक बॉन्डिंगमुळे बॉन्ड अँगल वाढतो, बॅक बॉन्डिंगमुळे हायब्रिडायझेशन बदलतं. पण सर तुम्ही हा प्रश्न घेतलाय का बघा. मी म्हणलं याचा बॉन्ड अँगल असा असतो, इक्वल असतो. यांचा बॉन्ड अँगल इक्वल आहे रे. हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना, त्या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे. हायब्रिडायझेशन सगळ्यांचं sp2 आहे, लोन पेअर नाही आहे सेंट्रल ॲटम बोरॉनकडे, बॉन्ड अँगल सगळ्यांचा इक्वल आहे. मग सर कॉन्ट्रॅडिक्शन आल्यासारखं वाटतंय मला. आता तुम्ही बॅक बॉन्डिंग शिकवलं, बॅक बॉन्डिंगमध्ये तुम्ही म्हणलात की बॉन्ड अँगल वाढत असतो, मग इथं तर इक्वल म्हणायलात. याच्यातली भारी बॅक बॉन्डिंग आहे, याचा बॉन्ड अँगल हायेस्ट घ्या ना आणि याचा लोएस्ट घ्या ना. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, लक्षात ठेवा. जोपर्यंत बॅक बॉन्डिंग ही सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम असणार नाही, जोपर्यंत बॅक बॉन्डिंगचं डायरेक्शन हे सेंट्रल ॲटम पासून सराउंडिंग ॲटमकडे नसेल, तोपर्यंत हायब्रिडायझेशन बदलत नाही, तोपर्यंत बॉन्ड अँगल देखील बदलत नाही. बॅक बॉन्डिंगचं डायरेक्शन सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम असल्याशिवाय बॉन्ड अँगल बदलत नसतो, हायब्रिडायझेशन देखील बदलत नसतं. इथं अडचण काय सांगतो, इथं बॅक बॉन्डिंग होते म्हणतोय मी, पण इथल्या बॅक बॉन्डिंगचं डायरेक्शन असं नाहीये, याचा उलट आहे. सराउंडिंग ॲटम टू सराउंडिंग ॲटम आहे, सॉरी सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे, सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम आहे. आपल्याला कसं पाहिजे होतं, सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम. ते पहिला कन्सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा रे. जेव्हा बॅक बॉन्डचं डायरेक्शन हे सेंट्रल ॲटम पासून सराउंडिंग ॲटमकडे असतं, म्हणजे सेंट्रल ॲटमनं सराउंडिंग ॲटमला लोन पेअर दिली पाहिजे, तेव्हाच हायब्रिडायझेशन बदलत असतं आणि तेव्हाच बॉन्ड अँगल वाढत असतो. कधी नाही ते वरतोंड करून कधी अप्लाय करायचं नाही. मग आता हे मला विचारू नका कुणीच की सर इथं बॉन्ड अँगलवर काही परिणाम होत नाही का. होत नाही का, तर इथल्या बॅक बॉन्डिंगचं डायरेक्शन कसं आहे असं आहे का, नाही ना, असं नाही आहे डायरेक्शन. इथं सराउंडिंग ॲटम सेंट्रल ॲटमला द्यायला, म्हणजे जे पहिलं कन्सिक्वेन्स सांगितलं आणि त्याच्या उलट हे एक्झाम्पल आहे. त्यामुळे इथं बॉन्ड अँगलवर काही परिणाम होत नाही, बॉन्ड अँगल याचा एक्झॅक्टली इक्वलच राहतो. मला काय म्हणायचं कळलं का रे बाबा, कळलं का तुम्हाला. व्हॉट इज बॅक बॉन्ड? Coordinate pi bond formed after the formation of sigma bond. Coordinate pi bond formed after the formation of sigma bond is called back bond. What are the conditions? One atom should possess lone pair, another atom should possess vacant orbital.
साईज नियरली सेम असावी, दोघांची साईज नियरली सेम असावी, दोन कंडिशन्स आहेत. ठीक आहे. व्हॉट आर द कन्सिक्वेन्स? पहिला कन्सिक्वेन्स सांगितला, जर सेंट्रल ॲटम कडून सराउंडिंग ॲटम कडे बॅकबॉन्ड झालेला असेल तयार, तर हायब्रिडायझेशन बदलतं आणि बॉन्ड अँगल वाढतो. का? लोन पेअर गायब होते, लोन पेअरच निघून जाते सेंट्रल ॲटमची, त्यामुळं त्याचा बॉन्ड अँगल वाढतो, त्याचं हायब्रिडायझेशन पण बदलतं. ठीक आहे का? दुसरा कन्सिक्वेन्स सांगितला, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं. बॅक बॉन्डिंग इन्क्रीजेस कोव्हॅलंट कॅरेक्टर, कारण जिथं सिंगल बॉन्ड असला पाहिजे होता तिथं डबल बॉन्ड यायला, म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन दोन ॲटममध्ये शेअर व्हायले, कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. तिसरं सांगितलं, लेविस ॲसिड कॅरेक्टर कमी होतं, कारण बॅक बॉन्डिंगमुळं इलेक्ट्रॉन डिफिशंट नेचर कमी होतं. लेविस ॲसिड होण्यासाठी इलेक्ट्रॉन डिफिशंट नेचर असणं फायद्याचं असतं, कारण लेविस ॲसिड म्हणजे काय? लोन पेअर घेणारा. ठीक आहे ना? ओके. आणि शेवटी सांगितलं, सिनर्जिक बॉन्डिंग असा एक कन्सेप्ट आहे जो आपल्याला यावर्षी नाही 12वीला स्टडी करायचा आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिकमध्ये. ठीक आहे का? आणि तुमच्या मनात येणारा डाऊट मी सांगितला की तुम्ही सर हे बॉन्ड अँगलचं एक्झाम्पल मी नोटबुकमध्ये बघा रे घेतलेलं एक्झाम्पल आहे, तुम्ही म्हणलात की बॅक बॉन्डिंगमुळं बॉन्ड अँगल वाढतो, याच्यात तर बॅक बॉन्डिंग व्हायली, मग बॉन्ड अँगल तुम्ही इक्वल कसं सांगायला? BF3चा सगळ्यात जास्त घ्या ना, कारण तुम्हीच म्हणला तिथली बॅक बॉन्डिंग खूप भारी होते. माझं म्हणणं काही लक्षात घ्या, जोपर्यंत बॅक बॉन्डिंगचं डायरेक्शन हे सेंट्रल ॲटम टू सराउंडिंग ॲटम नसेल तोपर्यंत बॉन्ड अँगलवर काहीच परिणाम होत नसतो, तोपर्यंत हायब्रिडायझेशनवर पण काही परिणाम होत नसतो. इथं बॅक बॉन्डिंग होते पण उलटी होते. उलटी होते कशी होते? सराउंडिंग ॲटम टू सेंट्रल ॲटम होते, म्हणून इथं बॉन्ड अँगलवर काही फरक पडत नाही, इथं हायब्रिडायझेशनवर देखील काही फरक पडत नाही. आलं लक्षात? ओके. तर हा पॉईंट NCERT मध्ये जरी दिलेला नसला महत्त्वाचं आहे, डिस्कशन महत्त्वाचं आहे, कारण जे एक्सेप्शनल केसेस वगैरे आहेत ना तिथं आपल्याला बॅक बॉन्डिंगचा विचार करावा लागतो. आलं का लक्षात? ठीक आहे का? ठीक आहे का? ओके. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे ड्रॅगोज रूल आणि बेंड्स रूल, दोन रूल पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, चल भेटूयात उद्या. थँक्यू.